महावीर चौकातील सिग्नलवर लहान मुलांना भीक मागायला लावणाऱ्या महिलेवर सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जैताबाई महादेव पवार, वय 40, राहणार पारधी वस्ती, ITI जुना विजापूर नाका असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना महावीर चौकात जैताबाई व तिच्यासोबत 3 बालके भीक मागताना आढळली। बालकांना पोलिसांनी बाल कल्याण समितीसमोर हजर करून त्यांना बालगृहात ठेवण्यात आले। शिवाय आरोपी जैताबाई हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 4/12/25 रोजी 17 वाजताच्या दरम्यान महावीर चौक येथे एक महिला 3 मुलाकडून सिग्नलवर थांबलेल्या गाड्यांचा चालकाकडून पैसे मागताना दिसून आले। त्यांना AHTU पथक व दामिनी विभाग 2 यांनी ताब्यात घेऊन CWC कमिटीसमोर हजर केले। नमूद बालकांना निरीक्षण गृहात ठेवण्याचे आदेश CWC कमिटीने दिले। त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंगाडे, सपोनी, येळे मॅडम व AHTU पथकाने त्यांच्याकडे सदर महिलेकडे चौकशी केली असता सदर महिला ही लहान मुलांना सिग्नलवर थांबलेल्या गाड्याकडून भीक मागायला लावायचे असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून त्यांनी सदर बाजार पोलीस ठाणे येथे JJ ॲक्ट अन्वये सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। याबाबत मी असं सांगू इच्छितो की जे लहान मुलं आहेत त्यांच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून अशी सिग्नलवर किंवा आणखी कुठे मुले जर भीक मागताना आढळून येत असतील तर पोलिसाशी संपर्क साधावा किंवा डायल 112वर कॉल करून माहिती द्यावी किंवा आमचे दामिनी पथक सिटीमध्ये गस्त घालत असताना किंवा वाहतूक पोलीस सिग्नलवर काम करत असतात त्यांच्या जरी निदर्शनास आणले तरी अशी लहान मुलं शिक्षणापासून त्यांच्या हक्कापासून वंचित राहणार नाही। असं समाजोपयोगी चांगलं काम करण्यासाठी मी सोलापूर शहरवासियांना आवाहन करतो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।